माहितीने खूप भ्रमात्मक स्थिती निर्माण होते. हां, मी फक्त एक वॉर्मअप करतो आहे, अजूनपर्यंत मी सुरुवात केलेलीच नाही आहे. सध्या आपण असे शब्द ऐकलेले आहे की इन्फॉर्मेशन एक्सप्लोजन. जसं बॉम्बचं एक्सप्लोजन होतं ना, तसं माहितीचं एक्सप्लोजन झालेलं आहे. तर आता इथे संख्या तशी फार कमी आहे, तर त्यामुळे मी सांगतो त्याप्रमाणेच बसलेलं. इथे आपला सरांशी माझा आय कॉन्टॅक्ट होतो आहे सर. हां, तर मला असं वाटतं की एक एक चेअर सोडून सुरुवातीपासून आपण बसूया. हां, म्हणजे आपलं चांगलं छान कम्युनिकेशन व्यवस्थित होईल, आय कॉन्टॅक्ट व्यवस्थित होईल. जर तुमची अनुमती असेल तर, तुमची इच्छा असेल, मी काही फार आग्रह नाही करू शकणार. एक एक खुर्ची सोडूनच बसा. ताई तुम्ही पण आलात तरी चालेल पुढच्या खुर्चीवर. इथे पुढच्या म्हणजे प्रत्येक, हां तुम्ही तुमचं चालू द्या सर. आणि अध्यात्म आणि विज्ञान, वास्तविक कोणत्याही गोष्टीकडे आपण आकर्षित होतो ना, ते आपल्या आतमध्ये आपल्याला काही हवं असतं. उगाच्या उगा कोणत्याही गोष्टीकडे आपण असं आकर्षित होत नाही. तर एक पूर्वभूमिका म्हणून जे सुरुवात, आता हे थोडं वॉर्मअप झालं. त्यानंतर रेडिओचं जसं ट्युनिंग करायचं असतं ना, तर तुमच्या शरीराची पोश्चर वगैरे ती व्यवस्थित घ्या. अर्धा तासच आहे, आपण अर्धा तास एका पोश्चरमध्ये बसू शकतो. पाठ सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा, जर शारीरिक काही अडचण नसेल तर. हां, म्हणजे काय होईल की ते कानाच्या माध्यमातून बरोबर ते आतमध्ये व्यवस्थित पर्कोलेट होईल. कारण की मी फक्त तुमच्यासमोर माहिती मांडायला आलेलो नाही आहे. हां, स्वतःचं जे सेल्फ ट्युनिंग आहे, सेल्फ ट्युनिंग जर व्यवस्थित असलं तर बाहेरून तुम्हाला काहीही कोणत्याही गोष्टीची विशेष गरज पडत नाही. पण आपल्याला बाह्य गोष्टींच्या जी गरज खूप जास्त पडते, त्याचं कारणच आहे आतमध्ये असलेला अभाव. तर काही मंत्रोच्चारांनी मी त्याची सुरुवात करतो. त्याचा काय महत्त्व आहे ते पण मी समजून सांगतो. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. गणानां त्वा गणपतिगं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनशृण्वन्नोतिभिः सीदसादनं. महागणपतये नमः. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. इथे उपस्थित असलेले समस्त भारतपुत्र व भारतकन्या, भारतपुत्र हा शब्द नीट समजून घ्या. भारत जो ज्ञानाच्या चरणी रत आहे, जो प्रकाशाच्या चरणी रत आहे, तो आहे भारत. स्पष्टपणाच्या चरणी जो रत आहे, तो आहे भारत. तर म्हणून मी तुमचं जे संबोधन, तुमच्यासाठी जे संबोधन वापरलं ते भारतपुत्र व भारतकन्या. कोणत्याही समस्येची सुरुवात कशी होत असते की तुमचं स्वतःविषयीचं आकलन कशा प्रकारचं आहे त्याच्यावर सर्व जीवन, पूर्ण जीवन हे आधारित असतं. जसं सुरुवातीला एका शब्दाचं उच्चारण करण्यात आलं की योगा. हां, आता योगा म्हणजे नेमकं काय हे बऱ्याच लोकांना माहीतच नाही. ते आसनांना योगा समजून बसतात. हां, योगा आसन ते ठीक आहे. हां, योगासन त्याच्यातूनच तो शब्द वेगळा केला, तो झाला योगा. पण योगा म्हणजे योग नव्हे. योगा म्हणजे योग नव्हे. आपल्याला त्या शब्दांचं जर नीट आकलन नाही झालं, त्या शब्दांच्या मुळापर्यंत जाण्याची जर आपली जिज्ञासा जर नसली, तर त्याच्यामधला जो सार भाग आहे तो आपल्याला ग्रहण करता येत नाही. बाकी माहिती भरपूर मिळून जाते. आणि माहितीची अडचण काय आहे की माहितीमुळे ज्ञान प्राप्त होत नाही. माहिती म्हणजे ज्ञान नव्हे. ज्ञान हा शब्द खूप सखोल शब्द आहे.
त्याला इतकं उथळ करून टाकलेलं आहे. माहिती म्हणजे ज्ञान नव्हे आणि ज्ञान म्हणजे समज नव्हे. ज्याला इंग्रजीमध्ये असा अनुवाद करता येईल की इन्फॉर्मेशन, नॉलेज आणि विजडम. इन्फॉर्मेशन म्हणजे नॉलेज नव्हे आणि नॉलेज म्हणजे विजडम नव्हे. सध्या बघा ना, आपल्याकडे माहिती भरपूर प्रमाणात आहे. भरपूर प्रमाणात माहिती आहे. पूर्ण नेट जे आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. आणि जसा सुरुवातीला सांगण्यात आलं की हे खूप धावपळीत हा कार्यक्रम, याचं आयोजन झालं. तुमच्यासाठी मी बरेचसे प्रश्न सोडून जाईल आणि आपण सातत्याने संपर्कात राहू. संख्या किती आहे हे महत्त्वाचं अजिबात नाही. तुम्हाला किती खोलवर जायचं आहे हे महत्त्वाचं आहे. ज्याला खोलवर जायचं असेल त्याच्यासाठी स्वामी श्रीकंठानंद उपलब्ध आहे. ज्याला फक्त इंटलेक्च्युअल ऐकायचं असेल, भरपूर इंटलेक्च्युअल आहे नेटवर वगैरे, खूप ऐका. म्हणजे मी म्हणत असतो की कमिटिंग टू मेमरी अँड ओमिटिंग ऑन यूट्यूब. भरपूर डोक्यामध्ये साचवून घ्यायचं, खूप पुस्तकं वाचायचे आणि नंतर असा भास निर्माण करायचा की आता आपण ज्ञानी झालो. नाही, यू आर वेल इन्फॉर्म्ड. तुम्हाला भरपूर माहिती झाली, ज्ञानी नाही झालात. ज्ञानाच्या आतमध्ये एक वेगळ्या प्रकारची स्थिरता असते. त्याच्या डोळ्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं तेज असतं. त्याचा जो चेहरा जो असतो तो खूप पारदर्शी असतो. जसं याच्यावर जर काळा कापड जर लावला तर हा प्रकाश येणार नाही इथपर्यंत. ते अनुभवलात. बरेचदा काय होते की आपण संत 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 म्हणून खूप दूर शोधायला जातो, पण जर स्वतःकडे संत दृष्टी जर नसली तर तुम्हाला संतत्व सुद्धा ओळखता येणार नाही. तुम्ही केवळ भौतिकत्व ओळखाल, भौतिकत्व लक्षात येईल. हो, ते जे अमुक अमुक आहे ती इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे. ते अमुक अमुक जे आहे ना ते प्लेननी येतात. ते अमुक अमुक जे गृहस्थ आहे, जे गुरु आहेत, ते विमानाने येतात. त्यांचे जगभर आश्रम आहेत. भौतिकत्व लक्षात येईल, संतत्व लक्षात येणार नाही. संतत्व हे फार सहज, सरळ, सोपं असतं. पण ते सहज, सरळ, सोपं संतत्व अनुभवण्यासाठी आपल्या आतमध्ये सुद्धा तो सहजपणा पाहिजे. जर खूप जास्त इंटेलेक्च्युअलिझम जर असलं तर त्या इंटेलेक्च्युअलिझममुळे आतमध्ये केवळ एक पॅटर्न तयार होतो, तो अहंकार तयार होतो की मला बरंच काही येतं. आणि तो लोकांनाही फसवतो आणि स्वतःला सुद्धा फसवतो. आणि इंटेलेक्च्युअलिझमचा अहंकार असा असतो, त्याला प्रतिष्ठा प्राप्त झालेली असते. आणि ती प्रतिष्ठा प्राप्त झाल्यामुळे काय होतं की कोणीही त्याचे दोष दाखवू शकत नाही. कारण की एक्सटर्नल ग्लॅमर जे आहे ते एक्सटर्नल ग्लॅमर, त्याची जी लेअर असते ती इतकी थिक असते की ती भेदणं फार कठीण होऊन जातं. विषय फार कठीण होत नाही आहे ना, असं म्हणजे खूप जड होतं अशातला भाग नाही ना. आपलं इंटरॅक्टिव्ह सेशन राहील. मध्येच जर असं वाटलं तर लगेच हात वर करायचा. जर ज्ञानापर्यंत पोहोचायचं असेल तर क्वेश्चन आन्सर फार महत्वाचा आहे. पौराणिक जो भाग आहे ना त्याच्यामध्ये वक्ता आहे आणि श्रोता आहे. गीतेमध्ये वक्ता श्रोत्याचं इंटरॅक्शन आहे. कृष्ण किंवा वन साइडेड कम्युनिकेशन नाही आहे. पुराणांमध्ये वन साइडेड कम्युनिकेशन आहे. लक्षात येतं, पुराण सर्वांना माहीतच आहे. तुम्ही अगदी काय आहे, विद्यापीठातले लोक असल्यामुळे या गोष्टी सहजपणे तुम्हाला कळतात. पुराणांची जी पद्धत बघा कशी आहे. कोणीतरी व्यासपीठावर बसलेला आहे, तो सांगतो आहे आणि पुढचे ऐकत आहेत. कुठेही बुद्धीला काही खूप विशेष व्यायाम नाही आहे. पण कृष्णार्जुन संवाद जो आहे त्याच्यामध्ये टू वे कम्युनिकेशन सुरू आहे. प्रश्न करायला शिका. अध्यात्म आणि विज्ञान ना दोन्ही याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे, प्रश्न करायला शिका. स्वतःच्या जीवनाला प्रश्न करायला शिका.
मी असा का, मी अशी का, याला प्रश्न करायला शिका. एखाद्या विशिष्ट स्थानी जायचं, त्यालाही प्रश्न करायला शिका. जर एखाद्या वेळेस टाइमपास करायचा असेल तर टाइमपास सुद्धा जागृत पद्धतीने करायचा, की मी आता टाइमपास करायला चाललो आहे. कोणतीही गोष्ट माझ्या परवानगीशिवाय माझ्या साम्राज्यात होऊ नये. हे साम्राज्य आहे ना तुमचं. या साम्राज्याविषयी आम्ही फार अज्ञात आहोत. आम्हाला माहीतच नाही की आमच्या जीवनात काय चाललेलं आहे. आम्ही शब्द फार सहजपणे वापरतो. कुठेतरी ऐकलेले असतात, अध्यात्म, विज्ञान. मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी बोललो की विज्ञानसुद्धा जितकं विज्ञाननिष्ठ नाही आहे तेवढं अध्यात्म विज्ञाननिष्ठ आहे. कारण की अध्यात्म मूळ अध्यात्म. बाजाराने प्रभावित असलेला अध्यात्माविषयी मी बोलत नाही. एक आहे ऋषी मुनी प्रणीत अध्यात्म व धर्म. ऋषी मुनी प्रणीत. आणि आणखी एक अध्यात्म आणि धर्म आहे, तो म्हणजे बाजाराच्या प्रभावाखाली आलेला धर्म आणि अध्यात्म. एक उदाहरण देतो. नवरात्रामध्ये 9 दिवस 9 वेगवेगळ्या रंगाचे कपडे घालणं याचा आणि अध्यात्माचा किंवा धर्माचा दूरदुरान्वये संबंध नाही. घाला तुम्ही कपडे, काही अडचण नाही. पण काय होतं की ज्या क्षणी त्या कपड्यांचा आणि त्या पूजेचा संबंध जोडला जातो, तुमच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची विकृती निर्माण व्हायला सुरुवात होते, जी कालांतराने अंधविश्वासापर्यंत पोहोचते. आणि त्याच्यामध्ये एक तुलनेचा भाग असतो. तुमच्या घरी काम करणारी जी बाई आहे ती बघते की आपल्या ज्या मॅडम आहेत त्या 9 दिवस असे असे कपडे घालतात. ती प्रश्न नाही करणार, कारण की तिच्यामध्ये प्रश्न करण्याची ती शक्ती आहे, ती अजूनपर्यंत विकसित झालेली नाही आहे. ती अंधानुकरण करेल. आणि कालांतराने एखाद दिवशी जर विशिष्ट रंगाचा कपडा नाही घातला आणि त्या दिवशी जर तिच्या जीवनामध्ये काही अघटित घडलं तर त्याचा ती संबंध जोडते. आज मी या विशिष्ट रंगाचे कपडे नाही घातले म्हणून देवीचा कोप झाला आणि माझ्या जीवनामध्ये ही दुर्घटना घडली. बघा किती सूक्ष्म गोष्ट आहे. मी खूप हळुवारपणे बोलतोय. मी सांगितलं मी इंटलेक्च्युअलिझममध्ये जाणार नाही. मला बुद्धीचा दिखावा करण्यासाठी अजिबात मी इथे आलेलो नाही आहे. माझं प्रत्येकाप्रती प्रचंड प्रेम आहे. स्वामी श्रीकंठानंद वेगवेगळ्या व्यासपीठांवर का जातो त्याच्या मागची भूमिका फार स्पष्ट आहे. माझे व्याख्यानं खूप गाजावे, मला काही त्याच्यामध्ये रस नाही आहे. मला खूप फॉलोअर्स मिळावे, अजिबात त्याच्यात रस नाही आहे. माझा पेपरमध्ये फोटो यावा याच्यामध्येही रस नाही आहे. पण प्रत्येकाने आपल्या जीवनाच्या मुळापर्यंत जावं जर त्याची तयारी असेल तर. आणि जर त्याला माझी काही मदत होत असेल तर तिथे माझी तयारी असते. त्यामुळे संख्या अजिबात महत्त्वाची नसते माझ्यासाठी. मी तुमच्याशी जसा बोलतो आहे ना तसा एक व्यक्ती माझ्यासमोर बसलेला असला तर त्याच्याशी मी असाच बोलत असतो. ज्ञान म्हणजे काय? स्पष्टता. काही आपल्या मनामध्ये काही शब्दांचे अर्थ असे फिक्स बसलेले असतात. तर आता हा एक नवीन आणि सखोल अर्थ लक्षात घ्या. ज्ञान म्हणजे स्पष्टता, ज्ञान म्हणजे क्लॅरिटी. आणि सर्वसामान्यपणे जो ज्ञान हा शब्द वापरला जातो तो इन्फॉर्मेशन म्हणून वापरला जातो. आपण विद्यापीठाच्या माध्यमातून ज्ञान पोहोचवत नाही आहे, आपण इन्फॉर्मेशन पोहोचवतो आहे. आणि ज्या वेळेस इन्फॉर्मेशन आपण त्याला तपवतो, ती तापते, त्याच्यामधला जो सार भाग निघतो तो असतो ज्ञान. जर खरोखर जर लोकांना जर ज्ञान असतं, आज समाजाची जी दुर्दशा झालेली आहे ती दुर्दशा झाली नसते. श्रद्धावान लभते ज्ञानम, भगवद्गीतेमध्ये येतं. श्रद्धावान, जो श्रद्धावान असतो ना त्याला ज्ञानाची प्राप्ती होते. इन्फॉर्मेशन कन्फ्यूज करते. रील्स जशा कन्फ्यूज करतात ना,
बघा, तुम्ही कळत न कळत मान्य करावंच लागेल. वयाचा विशेष आधार घेऊ नका. तुम्ही वयोवृद्ध असाल पण ज्ञानवृद्ध आहातच याची काही गॅरंटी नाही. त्यामुळे तो प्रामाणिकपणा की हो, मला अजून बरंच दूर जायचं आहे. आपलं सध्याचं जे जीवन आहे ना, ते खूप लॉपसाइडेड जीवन झालेलं आहे. वन साइडेड जीवन, बॅलन्स नाही आहे त्याच्यामध्ये. कारण काय? वेदांना पुराणांचं ग्रहण लागलेलं आहे. वेदांना पुराणांचं ग्रहण लागलेलं आहे. नोट करून घ्या मॅडम. विज्ञानाला तंत्रज्ञानाचं ग्रहण लागलेलं आहे. वेदांना पुराणांचं ग्रहण लागलेलं आहे. विज्ञानाला तंत्रज्ञानाचं ग्रहण लागलेलं आहे. आणि या ग्रहणामुळे सत्यापर्यंत पोहोचणं फार अवघड झालेलं आहे. अशक्य नाही, फार अवघड झालेलं आहे. पोहोचताच येत नाही. विज्ञानापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला की मध्येच तंत्रज्ञानाचा अडथळा निर्माण होतो. आणि बऱ्याच लोकांना विज्ञान आणि तंत्रज्ञान या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तंत्रज्ञान म्हणजे विज्ञानाचं पतन. तंत्रज्ञान म्हणजे विज्ञानाचं पतन. बऱ्याच लोकांना धक्का बसू शकतो. पुराण म्हणजे वेदांना खाली आणणं. इंद्रियांच्या पातळीवर विज्ञानाला आणणं म्हणजे तंत्रज्ञान. जो वर चाललेला आहे त्याला खाली ओढणं. आणि बरेचसे जे वैज्ञानिक असतात, ज्यांना आपण वैज्ञानिक म्हणतो, ते वैज्ञानिक नसतात, ते टेक्नॉलॉजिस्ट असतात. जिथे जिथे आपल्या इंद्रियांच्या पातळीवर त्या गोष्टीचा अनुभव घेण्यासाठी आपण त्या गोष्टींना खाली आणतो, ती टेक्नॉलॉजी असते. धर्म म्हणजे टेक्नॉलॉजी आणि ब्रह्मविद्या म्हणजे विज्ञान. अथातो ब्रह्मजिज्ञासा अथातो धर्मजिज्ञासा. काय होतं की एक बेसिक जी गोष्टी आहे ना, त्या व्यवस्थित झाल्याशिवाय ना पुढचा प्रवास काही व्यवस्थित होणार नाही. मला आत्ताच कुंभाच्या वेळेस बऱ्याच लोकांनी प्रश्न केला. कुंभाला गेले होते. म्हटलं कशासाठी? नाही, मला छान वाटतं. म्हटलं मला इथे बसूनच छान वाटतं. नाही, मला खूप पुण्य मिळतं. म्हटलं माझं पुण्य सरप्लस चाललेलं आहे. मिळालेल्या पुण्याचं काय करावं याचा अर्थ असा नाही. नाहीतर काही तथाकथित बुद्धिवादी वगैरे स्वतःला खूप श्रेष्ठ समजायला लागतील, तिथे जाऊ नये. तुमची दृष्टी स्पष्ट पाहिजे. तुम्हाला नेमकं काय साध्य करायचं आहे, काय साध्य करायचं आहे. तुमच्याकडे शरीराच्या दृष्टीने विचार केला तर वेळ मर्यादित आहे. सगळे बहुतेक इथे 40+ असतील. 40च्या अंडर 40 तर कोणी नसण्याची शक्यता नाहीच आहे. आहे का कोणी 40च्या अंडर 40? कोणी? अच्छा, अंडर 40 पण आहेत. बरं आहेत त्यांच्या. भारताचा किंवा या जगाचा लाईफस्पॅन किती आहे? भारताचा आहे 70 आहे. तुम्ही जर विचारलं किंवा पुस्तकं रेफर केले तर भारताचा जो लाईफस्पॅन आहे तो 70 आहे. म्हणजे प्रत्येकाकडे जवळपास काहीतरी 40 वर्ष उरलेले आहे. तर 40 वर्षांवर तुम्ही असं फोकस केलं पाहिजे की एका क्षणाचा तो अनंत झाला पाहिजे. ध्येय मोठं पाहिजे. तुकाराम महाराज बघा कसं ध्येय ठेवतात. मोठं ध्येय पाहिजे. मोठं ध्येय ठेवल्यामुळे काय की बुद्धीच्या ज्या मर्यादा आहे, जीवनाच्या मर्यादा, त्या विस्तारित होतात. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. हे फक्त माहिती म्हणून नाही. तुम्ही किती प्रवचनांना जाता हे महत्वाचं नाही आहे. खूप माहिती असणं म्हणजे काय असतं माहिती आहे? आपल्याकडे बऱ्याचशा हॉटेल्सचे मेनू कार्ड आहे. तुम्ही खूप वेगवेगळ्या हॉटेल्सला, 3 स्टार 5 स्टार हॉटेल्सला भेट दिली आणि सगळ्या हॉटेल्समधल्या मेनू कार्डचे फोटो काढून आपल्याकडे संचय करून ठेवला. त्यांनी पोट भरेल काय? नाही भरणार. ग्रंथांचा संचय करणं म्हणजे जवळपास असंच असतं. खूप ग्रंथ वाचले, खूप चांगले चांगले व्याख्यानं देत आहेत, पण त्याच्यानी जीवनामध्ये काहीही बदल होणार नाही. आणि बुद्धी अशी गोष्ट आहे ना, ती तुम्हाला फसवते. स्वतःला फसवतो आहे.
150-200 वर्षामध्ये आपण स्वतःला फसवलेलं आहे. आपले जे काही निर्णय आहे त्या निर्णयांची जी व्हॅलिडिटी आहे ती फार कमी आहे. एक फक्त मी तुम्हाला काही गोष्टींकडे लक्ष आकर्षित करतो. जसं मी म्हणालो ना की तुम्हाला मी, बरेच लोक मला म्हणतात की स्वामीजी आप सोचने पे मजबूर कर देते हो. हां, बस वही करना है मुझे. तुम्हाला विचार करायला मी प्रवृत्त करेल. प्लॅस्टिक आपण किती वर्षापासून वापरायला सुरुवात केलेली आहे? साधारण काहीतरी 50 वर्ष झाले असतील. 50-60 वर्ष आपण प्लॅस्टिक वापरायला सुरुवात केली. ज्यावेळेस प्लॅस्टिक वापरायला सुरुवात केली त्यावेळेस खूप कौतुक करत होतो प्लॅस्टिकचं सुरुवातीच्या काळात. म्हणजे इतकं कौतुक केलं की नैसर्गिक जे गुलाबाचं फूल आहे त्यालाही प्लॅस्टिकचे कपडे चढवले. वास्तविक तिथे गरज नव्हती. जे नारळ आहे ना, एका कार्यक्रमाला मी गेलो होतो, त्यांनी नारळ सुद्धा प्लॅस्टिकमध्ये गुंडाळून दिलं. म्हटलं असं छान दिसतं हो म्हटलं. बरं, आता काय आपली स्थिती आहे? प्लॅस्टिकविषयी भीती निर्माण झालेली आहे. प्लॅस्टिक नकोसं व्हायला लागलेलं आहे. पण आता परिस्थिती हाताच्या बाहेर गेलेली आहे. काय म्हणतात की प्लॅस्टिक शिवाय चालणारच नाही. फार पुढे निघून गेलेलो आहोत. याचा अर्थ काय होतो? 50 वर्षापूर्वी आपण जो निर्णय घेतला होता त्या निर्णयाची व्हॅलिडिटी किती झाली? किती वर्षाची झाली? व्हॅलिडिटीला मराठीत काय म्हणतात? कालमर्यादा काय? हां, वैधता. हां, प्लॅस्टिकची उपयोगिता आहे याची वैधता किती वर्ष झाली? 50 वर्ष झाली ना, बरोबर ना सर? कोणाला काही ऑब्जेक्शन असेल तर सांगा लगेच. हां, कारण की आपण काही इथे बौद्धिक माझ्या ज्ञानाचं प्रदर्शन करण्यामध्ये मला काहीही रुची नाही. मला शिकायला आवडेल. 50 वर्ष झाली वैधता त्याची. कोणाला काही ऑब्जेक्शन आहे सर? बरोबर आहे ना सर? सर तुम्हाला विचारतोय, तुम्ही थोडेसे थॉटफुल याच्यामध्ये दिसत आहेत म्हणून. नाही बरोबर आहे. नाही तुम्हालाच ते मागे बघताय. बरोबर आहे ना? 50 वर्ष. याचा अर्थ काय? आमची दृष्टी इतकी संकुचित आहे की 50 वर्षामध्येच आमचे निर्णय कोसळून पडतात. एवढं तर मान्य करा. 50 वर्षामध्येच आमचे निर्णय जे आहे ते कालबाह्य होऊन गेले. भारतातल्या ऋषी मुनींनी एक निर्णय घेतला होता, पिंपळाचं झाड लावा, वडाचं झाड लावा. वैध आहे की अवैध आहे? वैधता आहे ना अजूनही ते कालबाह्य झालेलं नाही. याला म्हणतात निर्णय घ्या. डिसिजन मेकिंग बरंचदा म्हणत असतात ना, डिसिजन मेकिंग. काय कपाळाचं डिसिजन मेकिंग करतात? डिसिजन घेताच येत नाही. स्पष्टताच नाही आहे जीवनामध्ये. कुठला विज्ञान वगैरे कोणी काही विज्ञानवादी वगैरे नाही आहे. भगवान बुद्ध विज्ञानवादी होते. स्वामी विवेकानंद विज्ञानवादी होते. रामकृष्ण परमहंस विज्ञानवादी होते. जे खरे संत आहे बाजारातले नाही, ते विज्ञानवादी होते. विज्ञानवादी म्हणजे तुम्ही प्रश्न करता, आणि प्रश्न म्हणजे स्वतःचा अहंकार व्यक्त करण्यासाठी प्रश्न नाही, नम्रपूर्वक प्रश्न करतात. नाही हो, मला जाणून घ्यायचं आहे. हां, ज्यावेळेस राजकुमार सिद्धार्थ गृहत्याग करतो त्यावेळेस तो शोधात निघतो. तो बुद्धत्वाच्या स्पष्टतेच्या शोधात निघतो. काय आहे नेमकं? आमची तर तीच भूक अजूनपर्यंत संपलेली नाही आहे. आम्हाला तर जीवनामध्ये अजूनपर्यंत तो बॅलन्सच आलेला नाही आहे. मी अनेक बीज आता टाकून चाललेलो आहे. भविष्यामध्ये ज्यावेळेस आपले पुन्हा भेट होईल ना, त्यावेळेस आपले प्रश्नोत्तर जास्त रंगतील. त्यामुळे मी बरेचसे प्रश्न तुमच्यासाठी सोडून जाईल. तन मन धन, आम्ही तनाविषयी फार आग्रही आहोत, धनाविषयी आग्रही आहोत, पण मनाकडे कोणी लक्षच दिलं नाही. लहानपणापासून मुलांना शाळेत पाठवलं, नाव ठेवलं विद्यार्थी, पण अपेक्षा केली धनार्थी. शाळेत कशासाठी पाठवतो असा समजच नाही करून घ्यायचं की आम्ही आमच्या मुलांना शाळेत ज्ञानासाठी पाठवतो. करिअर महत्त्वाचं आहे, पण शब्द चुकले की नाही? मग तो विद्यार्थी म्हणावं त्याला की धनार्थी म्हणावं? शब्द काय, कोणता शब्द योग्य आहे सांगा ना तुम्ही? धनार्थीच म्हणायला पाहिजे, विद्यार्थी नाही आहे.
मग स्पष्ट ठेवा ना. मग लहानपणापासून त्याला धन शिकवा, नीट धन शिकवा, धनाच्या मर्यादा शिकवा, धनामुळे काय प्राप्त होतं हे शिकवा आणि धनामुळे काय प्राप्त होणार नाही हेही शिकवा. राजकुमार सिद्धार्थाकडे धनाचा अभाव होता? अजिबात नव्हता. सुंदर बायको होती, गुंडस मुलगा होता, एवढं मोठं साम्राज्य होतं, जे 24 तीर्थंकर आहे, सर्व क्षत्रिय होते, धनाढ्य होते. धनाचा काही अभाव होता? अजिबात अभाव नव्हता. प्रश्न केला पाहिजे ना. मी माझ्या कॉलेज डेजमध्ये स्वतःला प्रश्न करायचो ना, की हे वेडे आहे की आपण वेडे आहोत? शोधलं पाहिजे. ज्यावेळेस मीराबाई म्हणतात की पायोजी मैने राम रतन धन पायो, चित्तोडची महाराणी मीराबाई, ज्या म्हणजे ज्या कुटुंबामध्ये नंतर पद्मावती पण होती, चित्तोडची महाराणी मीराबाई. आम्हाला फक्त संत मीराबाई म्हटलं की असं काहीतरी तानपुरा वाजवताना दिसते. नाही, ती खूप सक्षम महिला होती. ती म्हणते की पायोजी मैने राम रतन धन पायो. ही कुठली करन्सी आहे बाबा? हा तर इंडियन रुपी नाही दिसत, हा डॉलर पण दिसत नाही, हा दिनार पण दिसत नाही आहे, हा युरो पण दिसत नाही. ही कुठली करन्सी आहे? बरं, या गोष्टींमुळे होतं काय? तुमच्या आतमध्ये सुटसुटीतपणा येतो. त्यामुळे प्रश्न करायचा. आपण मोबाईल चार्जिंगला लावतो, असंच गंमत म्हणून लावतो का हो? ज्यावेळेस बघतो हो मोबाईल 10% जागृत होतो ना, 10% केव्हाही बॅटरी डिस्चार्ज होऊ शकते. तर आम्हाला कळलं पाहिजे हो फक्त 5% उरलेली आहे, चार्जिंग केलं पाहिजे. मग तुम्ही मोबाईल चार्जिंगला लावला, अर्धा तास मोबाईलचं चार्जिंग झाल्यानंतर अपेक्षा असते ना काही, की ज्यावेळेस मी मोबाईल चार्जिंगला लावला त्यावेळेस 5% लिहिलं होतं. आता काय अपेक्षा असेल? 5%पेक्षा जास्त ना. तर मी मंदिरात जाताना कसा होतो, मंदिरात बाहेर निघताना कसा आहे, मी ध्यानाला बसताना कसा होतो आणि ध्यान झाल्यानंतर कसं आहे, जाणवलं पाहिजे. मी सांगत असतो की मंदिरात जायचं तर का जायचं ही स्पष्टता असली पाहिजे. कुंभात जायचं तर का जायचं? जर तिथे बिझनेस करण्यासाठी जायचं तर तेही स्पष्ट पाहिजे की माझा देवाशी, त्या चैतन्याशी काहीही संबंध नाही, तिथे मला व्यापार करायला जायचं आहे, व्यापार झाला, विषय संपला. पण तो व्यापार पण नीट कळला पाहिजे, व्यापार पण नीट कळला पाहिजे, त्या व्यापाराच्या मर्यादा कळल्या पाहिजे. जसं राजकुमार सिद्धार्थाला कळलं होतं, सर्व काही होतं, सर्व काही होतं, पण त्याच्या मर्यादा लक्षात. सध्या काय होत आहे की आम्हाला मर्यादाच लक्षात येत नाही आहे त्या गोष्टींच्या. त्यामुळे पूर्णपणे मानसिक गोंधळ तयार झालेला आहे. आम्ही नेमकं काय करतो आहोत हेच आम्हाला स्पष्ट होत नाही. कमी जास्त प्रमाणात पूर्ण मानवजात गोंधळलेल्या स्थितीत आहे. माझ्या बोलण्यामध्ये कुठेही कोणत्याही प्रकारची अतिशयोक्ती असेल तर लगेच हात वर करायचा आणि सांगायचं की नाही स्वामीजी. आणि हे भयभीत करण्यासाठी नाही, ते आपोआपच भीती निर्माण होणारच आहे. सध्याचा मनुष्य जो आहे तो भयभीतच आहे. तुम्ही बाहेरून कितीही कूल दाखवा, फक्त कूल हा आमच्याकडे शब्द आहे, पण ॲक्च्युली काही कूल वगैरे नाही आहे. बाहेरून खूप डॅशिंग वगैरे दाखवा, काही डॅशिंग नाही, सगळे फुसके आहे कमी जास्त प्रमाणात. आणि वास्तविकतेवर बोलायला कोणी तयार नाही आहे, कारण की प्रत्येकाचा स्वतःचा काही एजेंडा आहे, पुढच्याशी काही घेणं देणंच नाही आहे. मी माझी भूमिका स्पष्ट केली. जाण्या अगोदर मी माझा नंबर पण देऊन जाईल आणि माझा नंबर तुम्ही कोणालाही देऊ शकता. फक्त हेही सांगत असतो की जेवण झालं का, कशी आहात स्वामीजी, तब्येत बरी आहे का, याच्यासाठी फोन करायचाच नाही, करायचंच नाही फोन. जेवण झालं का, तब्येत बरी आहे का, चालेल, व्यवस्थित चालेल, वेळ वाया घालवणार नाही. माझ्याकडे 30 वर्ष आहे ना. जर आत्ता स्वामी श्रीकंठानंदाला कळलं की स्वामी श्रीकंठानंदाला कॅन्सर आहे, डॉक्टरांना विचारणार, डॉक्टर किती महिने आहेत? 3 महिने ना, बस ठीक आहे. वेगवेगळ्या लोकांना भेटणार वगैरे, छान आनंद घेणार, जीवनाचा सदुपयोग करणार. प्रत्येकालाच कॅन्सर झालेला आहे. प्रत्येकाकडे 70 वर्ष आहे. 6 महिन्यांनी मरणं का आणि 70 वर्षांनी मरणं का, हे तर पहिले स्वीकारलेलं आहे ना की मरणार. पहिले हा प्रश्न स्वतःला विचार, का खरोखरच मरणार काय, खरोखरच मरणार काय.
मृत्यू हे खरोखर वास्तविकता आहे की ही माझी संकल्पना आहे? मृत्यू म्हणजे वास्तविकतेत काय आहे? अहो, जो 16-17 वर्षाचा मुलगा कठोपनिषदाचा उल्लेख झाला, तो कठोपनिषदामध्ये जी चर्चा आहे ना, कोणामध्ये आहे? अनुभवी यमराज आणि 16-17 वर्षाचा नचिकेता, टीनेजर, पौगंडावस्थेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे असा मुलगा, तो प्रश्न करतो आहे मृत्यू म्हणजे काय? मृत्यूला तो प्रश्न करतो आहे. प्रश्न करायला शिका. प्रत्येक गोष्टीला प्रश्न करा. जे अनुभवी लोक आहेत त्यांना हात जोडून उत्तर मागायचे. त्यांच्याकडे उत्तर नसतील तर नमस्कार करायचा. लक्षात घ्यायचं की यांच्याकडे नाही, उगाच्या त्यांच्या बुद्धीची परीक्षा करत बसायचं नाही. जसं राजकुमार सिद्धार्थांनी केलं, स्वामी विवेकानंदांनी केलं. त्यांनी बऱ्याच लोकांना प्रश्न केले आणि जेव्हा लक्षात आलं की नाही यांच्याकडे उत्तरं नाही आहे, तर शांतपणे ते निघून गेले. कारण की बाजारू लोक तुम्हाला ते उत्तरं देऊ शकणार नाही. मग काही प्रश्नांची उत्तरं स्वतः शोधावी लागतील. काही मोजके लोक मिळतील. जसं स्वामी विवेकानंदांना रामकृष्ण प्राप्त झाले. रामकृष्णांनी उत्तर दिलं. ते उत्तर शोधण्यासाठी मदत केली. तर प्रत्येक गोष्टीला पूजेला प्रश्न करायचा. स्वतःची जी तथाकथित तुमचे जे विश्वास आहे त्यांना प्रश्न करायचा. तुका झाला आकाशा एवढा, एका मॅगझिनसाठी लिहिलेली कविता आहे काय? हे काव्य आहे का? नाही, काव्य नाही आहे. त्यांना अनुभवाला येत आहे. आणि अगदी तुकाराम महाराजांच्या अनुभूतीपर्यंत जाण्याची गरज नाही. 50% जरी झालं तरी तुमच्या जीवनामधलं स्ट्रेस, फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन हे सर्व अगदी काय म्हणतात त्याला, वाफ होऊन जाईल त्याची. तुम्ही राहाल. सध्या अडचण काय आहे की आम्ही नाही आहोत. आम्ही मार्केटच्या हातचं खेळणं आहोत. गौतम बुद्ध हे मार्केटच्या हातचं खेळणं नाही आहे. स्वामी विवेकानंद हे मार्केटच्या हातचं खेळणं नाही आहे. हे मोठे मोठे उदाहरण यासाठी देतो आहे की तुम्हाला या उदाहरणांविषयी माहीत आहे म्हणून. गजानन महाराज संस्थानचे शिवशंकर पाटील हे मार्केटच्या हातचं खेळणं नाही आहे. इतक्या मोठ्या पदावर असून सुद्धा त्यांच्या आतमध्ये त्यांना संतत्वाची अनुभूती येते. त्यामुळे कोणत्याही प्रभावाखाली ते येत नाही. स्वामी श्रीकंठानंद मार्केटच्या हातचं खेळणं नाही. माझा एक विशिष्ट ऑडियन्स आहे. मला प्रत्येकासोबत बोलायचं आहे अशातला अजिबात भाग नाही. पण मला ऐकणारा एक विशिष्ट ग्रुप आहे. प्रत्येकाला मिठी मारण्याची गरज नाही. आपल्याकडे जे आयुष्य आहे ते आयुष्य भरभरून कसं जगायचं. तन, मन आणि धन. तनाची काळजी घेतो, शरीराची काळजी घेतलीच पाहिजे. धनाची काळजी घेतलीच पाहिजे की धन किती पाहिजे आहे आणि ते मॅनेज कसं करायचं, पैसा मॅनेज कसा करायचा. रावणाला सुद्धा धन मॅनेज करता आलं नाही, म्हणजे लक्ष्मी मॅनेज करता आली नाही, म्हणजे सीता मॅनेज करता आली नाही. सीतेची त्यांनी हेळसांड केली. रावणाने सीतेकडे, लक्ष्मीकडे, धनाकडे भोगदृष्टीने बघितलं. तर त्या भोगदृष्टीमुळे रावण उद्ध्वस्त झाला. विभीषणाने योगदृष्टीने बघितलं. रावणाचं आयतं सिंहासन विभीषणाला मिळालं. हे शब्द असेच नाही आहे. हे इतिहासाच्या माध्यमातून मांडले गेलेले आहेत. रामायण नावाचं जे महाकाव्य आहे किंवा जे पुराण आहे, पुराणांना तुम्हाला हलवावं लागेल, घुसळावं लागेल आणि ते घुसळल्यानंतर मग तुम्हाला वेदामृत प्राप्त होईल. पण फक्त पौराणिक कथांमध्ये जर मनुष्य रमला तर काहीही विषय साध्य होणार नाही. केवळ शृंगार आणि भौतिकवाद, मटेरियलिझम तो दिसेल, शृंगार दिसेल. धन व्यवस्थित हँडल करता आला पाहिजे. पैसा हँडल, सध्या लोकांकडे तसं जर म्हटलं तर पैसा आहे. कारण की हॉटेलमध्ये इतक्या गाड्या उभ्या राहतात शनिवारी रविवारी.
गाड्यांची विक्री होते आहे, मार्केट खूप डॉमिनोज वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहे, अगदी गर्दी असते, त्याचा अर्थ पैसा आहे. फक्त पैशाची हेळसांड होते आहे, हे सांगणं गरजेचं आहे. त्यामुळे काय होतं की जीवनाचं जे मॅनेजमेंट आहे ना, ते पूर्णपणे चुकतं आहे. आणि जे धार्मिक लोक आहेत ना, त्यांच्यामध्ये धर्माचं शौर्य कमी आणि लाचारी जास्त आहे. पाप पुण्यानी बरबटलेले आहेत ते. धर्म म्हणजे शौर्य हो, धर्म म्हणजे बळ. हां, धर्म म्हणजे असं नाही की कुठे तुम्ही जाऊन किती वेळा नमस्कार करता, आतमध्ये तुम्हाला ऊर्जेचा अनुभव येतो. हा जो मोबाईल आहे दिवसभर चार्जिंगला लावणं गरजेचं नाही आहे. हा मोबाईल चार्ज असला की असा प्रकाशमान दिसतो आणि डेड असला की बघा असा काळा होऊन जातो. तर तुमचं जे व्यक्तिमत्व आहे ते प्रकाशमान व्यक्तिमत्व असलं पाहिजे, दुसऱ्यासारखं नाही. मी शिवशंकर पाटलांचं उदाहरण दिलं ना, खूप मोठं व्यक्तिमत्व होतं महाराष्ट्रातलं, पण कधी कोणाशी काही तुलना नाही. त्यांचा जो वावर होता खूप सहज वावर होता. संतांचा जो वावर असता, तर संत इथे फक्त तुम्हाला जागृत करायचं आहे तुमच्यामधलं संतत्व, अहंकारत्व नाही. लगेच सांगावं लागतं. संतत्व जागृत, संतत्व म्हणजे आय ॲम, शुद्ध अस्तित्व, त्याची सातत्याने अनुभूती म्हणजे संतत्व. मी होतो, मी आहे, मी राहणार. या कपड्यावर माझं अस्तित्व अवलंबून नाही, या चष्म्यावर माझं अस्तित्व अवलंबून नाही, या डोळ्यांवर माझं अस्तित्व अवलंबून नाही, या शरीरावर माझं अस्तित्व अवलंबून नाही. मी 1.5 फुटाचा, 2 फुटाचा, 3 फुटाचा नाही. मला मोजू शकत नाही, मी मोजण्याच्या पलीकडे आहे. हे कपडे फाटले तरी मी फाटणार नाही. अनुभूती घ्यायची, ध्यान करायचं. हिंदीमध्ये खूप चांगलं एक्सप्रेशन आहे, ध्यान से देखो. म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये अनुवाद करूया, ध्यानाने बघा, ध्यानाने जेवा, ध्यानाने ऐका, ध्यान से सुनो, ध्यान से देखो, म्हणजे ध्यानपूर्वक बघायचं. आणखी एक तुमच्या मनामध्ये एक नवीन बीज पेरून जातो, लग्न. भारतातलं लग्न आणि पाश्चात्य जगातलं लग्न याच्यामध्ये फरक असतो. ऋषी मुनी प्रणित विवाह हा एकत्र झोपण्यासाठी नसतो, तर एकत्र जागृत होण्यासाठी असतो. लग्न म्हणजे देहापासून देवापर्यंतचा प्रवास असतो. लग्न म्हणजे शरीरापासून अशरीरापर्यंतचा प्रवास असतो. लग्न म्हणजे भोगदृष्टीपासून योगदृष्टीपर्यंतचा प्रवास असतो. आणि त्याच्यातून चैतन्य जन्माला येतं. आनंदाची डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाचे. याच्यावर आपल्याला नंतर बरंच बोलता येईल, पण सध्यासाठी एवढं पुरे की भारतातला विवाह जाणं खूप वेगळा प्रकार. भारतातली प्रत्येक गोष्ट, भारतातलं साहित्य वेगळं आहे, भारतातलं नाट्यशास्त्र वेगळं आहे. कारण की प्रत्येक शास्त्राचा जो आधार आहे तो ऋषींचा आधार आहे. प्रत्येक कलेच्या माध्यमातून, प्रत्येक शास्त्राच्या माध्यमातून त्या अनंतासोबत रोमांस सुरू आहे. हा जीवशिवाचा रोमांस आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या भाषेत सांगायचं झालं, हा चित्तविलास सुरू आहे. तर प्रयत्न हाच आहे की तो चित्तविलास अनुभवा. स्वतःच्या ज्या मर्यादा आहे त्याचा विस्तार करा, अमर्याद व्हा. काय देह 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 घेऊन बसलेलो आहे, काय खायचं, कुठे राहायचं, थोडं जरी गरम व्हायला लागलं गरम होतं, गरम होतं, गरम होतं. देहाचं एवढं कौतुक करण्याची काहीही गरज नाही. लग्नाला इव्हेंट बनवून टाकलेला आहे. लग्न म्हणजे इव्हेंट नव्हे हो. प्रत्येक गोष्टीला विकृत करून टाकलं, कारण की त्याच्या मागचा जो व्यक्ती आहे ना तो विकृत आहे.
मंदिरात जाणं पण विकृत झालेलं आहे, कारण की ते विकृतीतूनच देवदर्शन येतं, अहंकारापोटी येतं. देवदर्शन कसं असतं की भेटी लागे जीवा लागली सियास, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. शौर्य विसरलेलो आहोत. शौर्य निर्माण होतं. पद्मावतीचं शौर्य बघा, झाशीच्या राणीचं शौर्य बघा. त्या शौर्याचं मूळ कुठे आहे? ते मूळ अध्यात्मामध्ये आहे. न अयम आत्मा बलहीनेन लभ्य. जो बलहीन असतो त्याला आत्मज्ञान कधीही प्राप्त होत नाही. आत्मप्राप्ती त्यालाच होते, आत्मानुभूती त्यालाच होते जो आत्मबलाने संपन्न आहे. न अयम आत्मा बलहीनेन लभ्य. जो बलहीन आहे त्याला आत्मप्राप्ती होत नाही. आपण संपर्कात राहू. मी जाण्याआधी माझा नंबर देऊन देतो. माझं नाव तुम्ही ऐकलं, स्वामी श्रीकंठानंद. माझा नंबर आहे 9822703688. 9822703688. आणि मला आशा आहे की प्रत्येकाच्या हृदयापर्यंत मी पोहोचलो. आणि कोणाच्या हृदयापर्यंत मी पोहोचलो नसेल तर प्रांजळपणे सांगा. पोहोचलो ना प्रत्येकाच्या हृदयापर्यंत, जीवनापर्यंत? काय सरजी? तेच महत्त्वाचं आहे. बुद्धीची एवढी गरज नाही आहे. भरपूर बुद्धी आहे आपल्याकडे. तर कृत्रिम बुद्धी पण आहे आता, पण कृत्रिम हृदय नाही तयार होऊ शकत. कृत्रिम हृदय कधीच तयार होणार नाही. बऱ्याच लोकांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं खूप कौतुक वाटतं, पण त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा केंद्रबिंदू काय? हा माईक कोणासाठी आहे? आपल्यासाठी ना. आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोणासाठी आहे? आपल्यासाठी आहे. पण आपल्यावर काम करणंच आपण विसरलेलो आहोत. स्वतःवर काम करणं गरजेचं आहे. यंत्रांवर काम करणं खूप सुरू आहे, पण स्वतःवर काम कुठे होतं? मनावरच काम होत नाही आहे. त्यामुळे मनावर काम करणं सुरू करा. आणि मी इथेच नाशिक जिल्ह्यातच असतो. तसा बऱ्याच ठिकाणी माझी व्याख्यानं वगैरे होत असतात. त्या सत्संगाच्या निमित्ताने किंवा जागृती अभियानाच्या निमित्ताने फिरणं असतं. पण माझी एकच इच्छा आहे की प्रत्येकाच्या जीवनामध्ये स्पष्टता यावी. मंदिरं यावे असे नाही आहे. तुम्ही स्वतःच मंदिर व्हावं. चालते बोलते मंदिर व्हावं. रस्त्याने असे मंदिरं दिसले पाहिजे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये असंख्य मंदिरे असे फिरताना दिसलं पाहिजे. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. ती अनुभूती आली पाहिजे. मग आपण छान कलाकृती म्हणून मंदिरं तयार करू ना. वाळूची मंदिरं तयार करू, पुन्हा घडवू. पण चैतन्ययुक्त जीवन हे असलं पाहिजे. आणि बघा कसा पूर्ण जीवन बदलतं. अनुभूती घ्या. फक्त बौद्धिक विलास नसावा. आपण 2 मिनिटाचं ध्यान करायचं. चालेल? स्वतःची जी पोश्चर आहे व्यवस्थित करा. पाठ सरळ ठेवा. डोळे जे आहे ते अर्धोन्मिलित ठेवा. म्हणजे पूर्णपणे उघडेही नको, पूर्णपणे बंदही नको. स्वतःच्या नाकाचं टोक अस्पष्ट दिसेल असे. आणि मान सरळ ठेवा. म्हणजे मान, डोकं आणि पाठ एका रेषेत आलं पाहिजे. समम काय शिरोग्रीवम. तसेच डोळे बंद ठेवा आणि खूप नॉर्मल ब्रीदिंग घ्या. आग्रह नका करू श्वास घेण्याचा. हळूहळू हळूहळू आतमध्ये श्वास घ्या आणि हळूवारपणे सोडा. अगदी बेंबीपासून श्वास घ्यायचा तिथपर्यंत पूर्ण शरीरामध्ये श्वास भरायचा. मनामध्ये जर काही उलटसुलट विचार आला तर दचकून जाऊ नका. तुमच्या आतमधलं इन्स्पेक्शन सुरू आहे. त्यामुळे इन्स्पेक्शनच्या दरम्यान बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहीत नसलेल्या सुद्धा उघड होत असतात. ते इन्स्पेक्शन सुरू आहे. सेल्फ इन्स्पेक्शन, आत्मनिरीक्षण सुरू आहे. तुम्ही हेड आहात
त्यामुळे तुम्ही बघता आहात की आतमध्ये काय चाललेलं आहे. आत्मसाम्राज्यामध्ये काय घडामोडी घडत आहेत याचं इन्स्पेक्शन सुरू आहे. आणि मग इन्स्पेक्शन नंतर एक रिपोर्ट तयार होईल आणि त्याच्यावर उपाययोजना होईल की ज्या काही त्रुटी आढळून आलेल्या आहेत त्या त्रुटींवर कसं काम करायचं. सध्यासाठी एवढं पुरे. सावकाश डोळे उघडा. सरांनी तर काही सेकंदातच डोळे उघडले होते. सेकंड रो मध्ये बसलेले सर. अवघड काम असतं, कारण की डोळे बंद केले की जगातला भयानक मनुष्य दिसतो, आणि जे की आपण स्वतः असतो. त्यामुळे एकांतवास जो पचत नाही ना, त्याचं कारण हे आहे. स्वतःलाच नाही पचत, इतरांचं सोडा तुम्ही. एकांतवास तुम्ही कधी करून बघा. एकांतवास सगळ्यात त्रासदायक केव्हा ठरतो की आपलं इन्स्पेक्शन नसतं ना, क्लिनलीनेस नसतं. स्वतःला घाबरतो मनुष्य. अरे बापरे, असं आहे मी. पायसीएमयूमध्ये तर कोणाला दिसलाच नाही हा, पहिल्यांदा बघतो आहे. मग त्याच्यावर काम करणं गरजेचं असतं. म्हणजे एकदा काम करायला सुरुवात केली की थोडा वेळ लागतो. अहो, इंजिनियर होण्यासाठी जीवनाचे 22-23 वर्ष द्यावे लागतात. तर स्वतःवर तर आम्ही कधी कामच नाही केलं ना, तर काम तर करावं लागेल. तर जिथे तुम्ही काम कराल तिथे तुम्हाला राम दिसेल. काम नाही केलं तर राम कसा मिळणार. राम मिळवण्यासाठी काम करावं लागेल. संपर्कात राहा. खूप छान. आनंद घ्या जीवनाचा. धन्यवाद.